डोंबिवली एमआईडीसी क्षेत्र में लगातार हो रही बिजली कटौती से परेशान नागरिकों और विद्यार्थियों की समस्याओं को लेकर भाजपा आक्रामक हो गई है। भाजपा नगर सेवक दीपेश म्हात्रे ने महावितरण अधिकारियों पर नागरिक की शिकायतों को गंभीरता से न लेने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि जनप्रतिनिधि हमेशा प्रशासन को सहयोग करते हैं, लेकिन अधिकारियों की ओर से अपेक्षित सहयोग नहीं मिल रहा है। भाजपा ने चेतावनी दी कि यदि बिजली आपूर्ति की समस्या का जल्द समाधान नहीं किया गया तो आंदोलन को और उग्र किया जाएगा। वहीं भाजपा जिला अध्यक्ष नंदू परब ने भी प्रशासन से तत्काल ठोस कदम उठाने की मांग की है। लगातार बिजली गुल होने से नागरिकों में नाराजगी बढ़ती जा रही है। अब महावितरण इस समस्या के समाधान के लिए क्या कदम उठाता है, इस पर सभी की नजरें टिकी हुई है। लाईटीचा म्हणजे महावितरणाचा पूर्ण सावळा गोंधळ चालू आहे। वारंवार त्यांना आम्ही फोन करून सांगतोय तरी ऐकत नव्हते ते। आहो साहेब होणार, सगळं होणार सांगत होते। त्या संदर्भामध्ये पूर्ण आमची म्हणजे दीपेशजी असतील, आमचे गटनेते असतील आणि सगळे नगरसेवक जे आहेत या सगळ्यांनी इथे येऊन त्यांना एकदाची समज दिलेली आहे की भारतीय जनता पार्टी आहे, भले सत्तेत असली तरी पण आम्ही मोर्चा आंदोलनाची कामं विसरलो नाही आहोत। आम्ही आता सत्तेत आलो आहोत, पण आम्हाला जनतेसाठी आम्हाला जर मोर्चा काढावा लागला, आम्हाला आंदोलन करावं लागलं तर आम्ही 100% करणार। आणि भारतीय जनता पार्टीचं आंदोलन हे काही सोपं नसणार। MSEBीचे अधिकारी जबाबदार आहेत। फोन उचलले जात नाही, लोकांचे मीटर 200 रुपयाचं बिल जरी थकलं असलं तर लोकांचे मीटर कापून नेले जातात आणि त्याच्यानंतर डिजिटल मीटर बसवण्याचं काम जे MSEBीकडनं सुरू आहे। आणि काल तर काही भागामध्ये डोंबिवलीच्या रात्रभर विजेचा लपंडाव सुरू होता आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक त्रस्त आहेत, विद्यार्थी त्रस्त आहेत। याच्यासाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि MSEBीच्या अधिकाऱ्यांच्या या जर वागणुकीमध्ये बदल झाला नाही तर त्यांना इथून सळोकी पळो सोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडनं होईल। तीव्र आंदोलनाला त्यांना सामोरे जावं लागेल।